ओके. क्रिप्सचं येस, आपण पहिल्यांदा बघितलं ते सगळं झाल्यानंतर एकच व्हिडिओमध्ये हा तिसरा तिसरा पॉज आहे. बरोबर आहे. पहिल्या पॉज मध्ये आपण संविधान म्हणजे काय हे पाहिलं, त्याची वैशिष्ट्य काय आहेत ते बघितली. त्यानंतर दुसऱ्या पॉज मध्ये आपण बघितलं की नागरिकांचं नेमकं आयडेंटिटी काय आहे ते बघितलं. आणि आता तिसऱ्या पॉज मध्ये हे सगळं झाल्यानंतर आपण लोकशाही कशा प्रकारे म्हणजे लोकशाही जी निवडली त्याच्या मागचं नेमकं कारण की आपण स्ट्रगल केलं. फ्रीडम स्ट्रगल केला आणि फ्रीडम स्ट्रगल नंतर निवडलेले लोकशाहीचं आपले तत्व आहे. आणि ते झाल्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की हाऊ वॉज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेड. बरोबर आहे की इंडियन भारतीय संविधान जे आहे ते भारतीय संविधान कशा प्रकारचं बनलेलं आहे किंवा ते सगळी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर शॉर्टकट मध्ये सांगितलेली जे की हिस्ट्रीमध्ये आपल्याला फुल सेन्स मध्ये सांगितली जाते. पण आपला जो महत्वाचा जो मुद्दा आहे, आपला जे टॉपिक आहे की बेसिक जे आहे त्या बेसिक जे ऍडव्हान्स कडे जाण्या अगोदरचा जो सेन्स आहे तर त्या संदर्भात छोट्या बाबी ज्या आहेत त्या बाबी पाहणार आहोत. पहिली सिटिंग जी आहे ती पहिली सिटिंग आपली झालेली आहे 9 डिसेंबर 1946 ला झालेली आहे. ते झाल्यानंतर फाळणीनंतर मग जवळपास बैठकी होऊन 14 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्याच्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आपल्याला पुढे आलेल्या आहेत. ज्या की आपण बेसिक मध्ये बऱ्याचदा आपण म्हणजे ज्या काही रोजच्या जीवनामध्ये समजा 15 ऑगस्ट आलं तर मग वेगवेगळे जे स्टेटस असतात युट्यूब व्हॉट्सअपला असू दे इंस्टाग्रामला असू दे तर त्याच्या संदर्भातून मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीनुसार आपल्याला माहिती आहे की पहिल्यापासून आलेल्या त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. नंतर पुढे आल्यानंतर काय आहे की आता जेव्हा 1946 ते 1947च्या सगळ्या दरम्यान हे ज्या सगळ्या बाबी झाल्या ना तर तेथे असणारे जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे असेंब्ली जी आहे ते लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी आहे त्यामध्ये ती कशा प्रकारची इस्टॅब्लिश केली गेली तर 1935 ला एक ऍक्ट आणला गेला. बरोबर आहे. तर त्या 1935च्या ऍक्ट नुसार मग ते लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली गेली जी की इनडायरेक्ट इलेक्शनने बनवली गेली होती. इनडायरेक्ट इलेक्शन. ओके. हे सगळं घडलं म्हणजे अच्छा आता ह्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट आपल्याला त्या म्हणजे त्या पर्टिक्युलर आपण जो बेस बुक जो मांडलं त्याच्यानुसार किंवा तिथं ते दिलेलंच आहे लगेच येते की कॅबिनेट मिशन जे झालं त्या कॅबिनेट मिशन अंतर्गत झालेली जी चर्चा आणि त्या चर्चा मार्फत झालेलं जे प्रपोजल आहे जे ब्रिटिश कॅबिनेटने मांडलेलं आहे त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तान अशा फाळणीचा जो विषय झाला आणि त्यानंतरच्या ह्या बाबी येतात. सो एकंदरीत बेसिक मध्ये आपल्याला लक्षात ठेवण्याचं कारण काय आहे की म्हणजे गोष्ट काय की जे भारतीय संविधान जे आहे त्याची जी सुरुवात आहे तर तिथून ती म्हणजे संविधानाची जी सगळी जी बांधणी जी आहे 1946 पासून आणि त्यानंतर 1947 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ऍडव्हान्स कडे गेल्यानंतर मग अजून बाबी की इतक्या इतक्या मिटिंग झाल्या एवढ्या एवढ्या दिवसात झाल्या अशा गावी दिसतात. ते कॅबिनेट मिशन मध्ये पर्टिक्युलर जे प्रोव्हिन्स आहेत त्या प्रोव्हिन्सीमध्ये निवडलेल्या ज्या जे काही म्हणजे जे काही प्रेझेंट रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तर त्यांचा कसा काय आकडा होता कोणत्या याच्यावर त्यांनी निवडल्या होत्या तर ते काय म्हणतात की एक आणि हा जो आकडा आहे ते याच्यावर त्यांनी निवडलेले आहेत. त्याच्या 1 ते 10 लाखचं जे आहे त्याच्यानुसार इच प्रोव्हिन्सेस अँड इच प्रोव्हिन्सेस अँड इच प्रिन्सली स्टेट और ग्रुप ऑफ स्टेट जे आहे त्याच्यानुसार त्याने निवडले होतं. त्यानंतर पुढे आल्यानंतर प्रोव्हिन्सेस अच्छा नंतर गोष्ट काय झाली जेव्हा भारत पाकिस्तान वेगळं झालं तर त्याच्यानंतर असणारा जो पूर्ण सदस्यांचा जो आकडा आहे तो सदस्यांचा आकडा वरून मग 242 293 पर्यंत आला. मग त्या 293 आल्यानंतर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 विभागण्या होत्या. त्यामध्ये मुस्लिम सिख आणि जनरल अशा प्रकारच्या विभागण्या आपल्याला दिसतात. आणि स्पेसिफिक ज्या प्रिन्सली स्टेट्स जे होते ज्यांना की ऑफर दिली होती एक तर तुम्ही भारतात सामील व्हा नाहीतर एकतर पाकिस्तानमध्ये सामील व्हा किंवा स्वतःचं एक स्वातंत्र्य असू द्या. तर अशा प्रकारच्या त्या 93 सीट्स प्रामुख्याने आपल्याला तिथं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये पाहायला मिळतात 1946च्या याच्यामध्ये. आणि जे दुसऱ्या गोष्टीत की ही जी निवडणूक आहे 1946ची जी सगळी निवडणूक आहे ती इनडायरेक्ट पद्धतीने झाली होती. मग आता प्रश्न उपस्थित राहतो की इनडायरेक्ट पद्धत आणि डायरेक्ट पद्धत हे नेमकं काय. तर नंतर एक्झिक्युटिव्ह कडे आपण गेल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल की अच्छा किंवा इलेक्शन सॉरी एक्झिक्युटिव्ह पेक्षा पुढे इलेक्शन्स नावाचा आपण पर्टिक्युलर चॅप्टरच घेणार कारण इलेक्शन्स लोकशाहीमध्ये खूप महत्वाची बाब ते आपल्याला कळेल की प्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय म्हणतात त्याला की फर्स्ट पास्ट अँड पोस्ट म्हणजे ते ही अशी लॉंग टर्म आहे ती किंवा ज्या आल्यानंतर इकडं म्हणजे काय म्हणता येईल की प्रपोशनल रिप्रेझेंटेटिव्ह जो म्हणतायत बरोबर आहे म्हणजे फर्स्ट पास्ट अँड पोस्ट आणि प्रपोशनल रिप्रेझेंटेटिव्ह तर हे नेमकं उद्दिष्ट किंवा नेमकं कॉन्सेप्ट काय ते कॉन्सेप्ट आपल्याला पुढे गेल्यानंतर ते कळेलच असं. त्यानंतर पुढे आल्यानंतर
येस, मग ती पद्धत कुठून कशी काय कशा प्रकारची डिटरमाइन झालेली आहे, तर ती पद्धत डिटरमाइन झालेली आहे की बाय कॉन्स्टिट्यूशन. ओके. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, त्यानंतर इथे दिलं एक फिलॉसॉफिकल सेन्स दिलेला आहे. फिलॉसॉफिकल सेन्स असा दिलेला आहे की पॉलिटिकल डेमोक्रेसी प्लस सोशल डेमोक्रेसी ही जी गोष्ट आहे, म्हणजे राजकीय पॉलिटिकल डेमोक्रेसी आणि सोशल डेमोक्रेसी. तर त्याच्यामध्ये समजा सोशल डेमोक्रेसी असली तर सोशल डेमोक्रेसी मध्ये काय गोष्टी, वे ऑफ लाईफ, हा, रिकॉग्नाइज लिबर्टी, वे ऑफ लाईफ, रिकॉग्नाइज लिबर्टी, इक्वालिटी आणि फॅटर्निटी. म्हणजे काय की बाबा स्वातंत्र्य असलं पाहिजे, समता असली पाहिजे आणि बंधुत्व असली पाहिजे, जी की आपण प्रियम्बल वाचतो. त्या प्रियम्बल मध्ये सुरुवातीला आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी दिसतात तर त्यातली बाब आहे सोशल डेमोक्रेसी. त्यानंतर पॉलिटिकल डेमोक्रेसीची जी बाब आहे, आपण फंडामेंटल राईट्स कडे जेव्हा येतो, त्या फंडामेंटल राईट्स मध्ये आपल्याला पॉलिटिकल डेमोक्रेसी जी आहे ती डेमोक्रेसी पाहायला मिळते. आणि मग याच्यामध्ये ते म्हणतात की बाबा लिबर्टी जे आहे, स्वातंत्र्य जे आहे, समता जे आहे, त्यानंतर बंधुता जी आहे, तर ते हे तिन्ही मिळून आपल्याला जेव्हा याच्यातला एक जरी पिलर जो आहे, तो एक पिलर जरी नष्ट झाला ना, तरी संविधानाची हार मानली जाते किंवा संविधान संविधानाचं जे फेल्युअर आहे ते फेल्युअर मानलं जायचं, अशा प्रकारे सांगण्याचा इथं उद्देश आहे. म्हणजे तुम्हाला कळालं की बाबा भारतीय संविधान किंवा डेमोक्रेसी जी आहे ते डेमोक्रेसी बद्दल लक्षात घेत असताना तीन ज्या बाबी आहेत, ज्या बेसिक आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्या तीन बाबी कोणत्या आहेत, तर लिबर्टी आहे, बरोबर आहे, त्यानंतर इक्वॅलिटी आहे, नंतर फॅटर्निटी आहे. हा, त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर पुढची बाब जेव्हा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं एक म्हणजे पर्टिक्युलर याबाबतचे स्टेटमेंट आहे, ते काय म्हणतात की विदाउट फेटर्निटी लिबर्टी अँड इक्वालिटी कुड नॉट बिकम द नॅचरल कोर्स ऑफ थिंग्स. जे जे मागं आपण जे म्हटलं त्या प्रकारचं. हम्म. आणि डेफिनेटली हे पण महत्वाचं स्टेटमेंट आहे की इक्वॅलिटी विदाउट लिबर्टी वुड किल इंडिव्हिज्युअल इनिशिएटिव्ह. ते स्वतःच्या इंडिव्हिज्युअल इनिशिएटिव्हची जी बाब आहे ते किल होते. म्हणून लिबर्टी, फॅटर्निटी आणि इक्वॅलिटी अशा प्रकारचा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल खूप महत्वाचा इथं ठरला जातो. त्यानंतर पुढे आल्यानंतर मग तेच कंपोजिशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली, कारण आपण सुरुवात करताना पर्टिक्युलर संविधानाचं जे काही बनलं त्याचा इतिहास जो आहे, पहिल्यांदा तर बघितलं संविधान, त्यानंतर त्या गोष्टी आणि इतिहासाकडे आल्यानंतर मग ह्या गोष्टी रिफ्लेक्ट होणारच. तर त्यात पार्टिशन नंतर जे आहे ते 299 वरून 284 वर आकडा आला, जे की मगाशी म्हटलो नाही का. आणि मग उपस्थित किती होते, तर त्यांनी 26 नोव्हेंबरला जेवढे काही उपस्थित होते त्यांनी सिग्नेचर्स केल्या. म्हणजे त्यातले काही लोक जे होते ना, ती लोक काही उपस्थित नव्हती, सदस्य होते ते सदस्य उपस्थित नव्हते, हेच सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. जे की नॅचरल गोष्ट आहे. तो एक प्रश्न असा आला होता जेव्हा ऍडव्हान्स कडे जाईल की बाबा साईन चालू होत्या तेव्हा बाहेर पाऊस पडत होता का, रिमझिम पाऊस पडत होता का. जे काही क्वेश्चन तुम्ही वाचले असतील ना, तर तुम्हाला कळेल की अशा प्रकारचा जो प्रश्न आला होता राज्यसेवेमध्ये. हा, संविधानामध्ये काय की न्यू कॉन्सेप्शन ऑफ सिटीजन, मायनॉरिटी सिक्युअर, त्यानंतर जात व्यवस्था आणि नागरिकांचं काही संबंध उरला नाही. म्हणजे जात व्यवस्था, नागरिकत्व, त्यातमध्ये एकच नागरिकत्वाची जी बाब आहे, जात व्यवस्था असं काही नाही, समानता आहे, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात, जे की संविधान क्रिएट झाल्यानंतर येथे म्हणजे जेव्हा 1947 ला जेव्हा एससी म्हणजे शेड्यूल कास्ट जे आहे, ते शेड्यूल कास्ट साठी 26 सीट होत्या. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना, 1946 ची जी बाब आहे, तेव्हा तर 42% असेंब्ली होती, जी त्या असेंब्लीवर काँग्रेस जे होतं ते काँग्रेसचं डॉमिनेशन होतं. साहजिकच आहे, काँग्रेसचं डॉमिनेशन असेल किंवा तेव्हा लार्जेस्ट पार्टी पण जी होती ती काँग्रेसची असल्या कारणामुळे ते दिसणं साहजिकच आहे. ओके. त्यानंतर पुढे आल्यानंतर प्रिन्सिपल ऑफ डिलिबरेशन म्हणजे विचार विनिमयाची जी बाब आहे, त्या विचार विनिमयाच्या बाबीच्या संदर्भात ते म्हणतात. पुढे आल्यानंतर ज्या काही प्रोसिजर्स आहेत, म्हणजे जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशन बद्दल हळूहळू पुढे सरकू, तेव्हा येणाऱ्या ज्या बाबी आहेत, म्हणजे सिंपल आहे, मसुदा असेल, हा, त्याच्यानंतर संघराज्यांना असणारे अधिकार असतील, बरोबर आहे, जे आता मराठीत हे शब्द यायला लागले बघा, युनियन्सला असणारे जे अधिकार असतील किंवा स्टेट चर्चा संदर्भात ज्या काही गोष्टी असतील किंवा जे प्रांत जे आहेत, प्रोव्हिन्सेस जे आहेत, तर त्याच्या संदर्भात घटना किंवा त्या बाबी असतील, तर त्याचे हे पर्टिक्युलर कमिटीज होत्या. एकूण 8 कमिटीज होत्या आणि त्या कमिटीजची गोष्ट इथं दिसते. त्या 8 कमिटीज मध्ये असणारे जे काही त्याचे लीडर्स होते किंवा जे त्याचे जे अध्यक्ष होते, अध्यक्षाची बाब इथं पाहायला मिळते. त्यानंतर उपसमित्या काही होत्या, त्या उपसमित्या पण आपल्याला पाहायला मिळतात. हा, त्यातली जी पहिली समिती होती ना, ती कोणती होती, मसुदा समिती. त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, अध्यक्ष होते. त्यानंतर संघराज्य अधिकार समिती, जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर संघराज्य घटना समिती जी आहे, त्यात पण जवाहरलाल नेहरूच होते. राज्यांच्या चर्चासाठी समिती जी होती, त्यासाठी पण जवाहरलाल नेहरू होते. प्रांतिक घटना समिती होती, त्यासाठी वल्लभभाई पटेल जे ते वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल ते होते.
त्यानंतर मूलभूत हक्क व अल्पसंख्याकांचं जे आहे त्यासाठी पण वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर विषयक सल्लागार समिती जी आहे, बरोबर आहे, त्यासाठी मला असं वाटतं मी काय लिहिलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर असणाऱ्या उपसमित्या ज्या आहेत, त्या उपसमित्यामध्ये मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी होते. आता हे वाचून दाखवण्याचं कारण काय आहे? हे तुम्ही बेसिक मग तुम्हाला कंटाळवाणं वाटेल आणि स्टॅटिक वाटेल हे. पण याच्यावरच पर्टिक्युलर प्रश्न विचारले जातात. PSI मेन्सला किंवा PSI प्रिलिम्सला किंवा प्रिलिम्स म्हणजे कंबाईनचं येते ते हां. राज्यसेवेला आणि UPSCला असे काही प्रश्न नाही विचारणार. पण UPSCला मागचे जे काही फंक्शन्स जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारतील आणि आता जे क्रिएशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीज त्याच्यामध्ये असणारे जे आकडे आहेत आणि पुढे येऊन असणाऱ्या ज्या कमिटीज आहेत तर त्याच्यावर प्रश्न पण राज्यसेवा आणि याच्यावर कंबाईन मध्ये आपल्याला विचारले जातील. ओके. कार्यपद्धती नियमन समिती आहे जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सुकाणू समिती जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. असेंब्ली मीट जे आहे ते 166 दिवस झाले आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर ते हे काही ट्रिक्स दिलेले आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी फायद्याचं होऊ शकतात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं एक खालचं जे स्टेटमेंट आहे हे महत्वाचं आहे. I know they have all worked with the same zeal and denote as its chairman and they deserve to thanks of the कंट्री. म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात सांगताना त्यांचा जो सेम झील जो आहे किंवा सेम उत्स्फूर्तता जी आहे ती उत्स्फूर्तता शेवटीपर्यंत आम्हाला पाहायला मिळते आणि त्यासाठी पूर्ण कंट्रीने त्यांना थँक्स सांगितलं पाहिजे अशा प्रकारचं ते सांगताना इथं दिसत आहे. ओके. बाबासाहेबांसंदर्भात सांगताना प्रामुख्याने दिसत आहे. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा टॉपिक आपल्याला घ्यायला म्हणजे सांगायला म्हणजे इथं आपल्याला एक्सप्लेन करायला आवडेल की आणि NCERT मध्ये पण आपल्याला तो दिलेला आहे. तो काय म्हणतात की स्वातंत्र्य संग्राम जे आहे बरोबर आहे नॅशनल मुवमेंट्स जे आहेत तर त्या नॅशनल मुवमेंट मधून आपण काय महत्वाच्या गोष्टी काय संग्रहित केल्या तर त्यातलं पहिलं आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. बरं मग उद्दिष्टांचा ठराव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन नेमकं काय आहे ना ते पुढे आपल्याला पाहायला मिळेल किंवा ऍडव्हान्स मध्ये पण मग जे आपले तेव्हा ते पहिले पंतप्रधान होते त्यांनी मांडलेलं आहे मग 46 ला मांडलेला आहे. मग त्यामधली असलेली बाब जी आहे तर मग त्या नंतर पाहायला मिळते. नंतर पुढची काय डिफाईन एम्स ऑफ असेंब्ली. असेंब्लीचं पर्टिक्युलर जे काय ध्येय आहे ते ध्येय आपल्याला तिथं संग्रहित करायला मिळालं. प्रेझेन्स ऑफ जवाहरलाल नेहरू प्रेझेंटेड बाय सॉरी ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचं ते म्हणतंय. बरोबर. प्रेझेंटेड बाय जवाहरलाल नेहरू जे काय ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे ते मांडलेले त्या संदर्भात म्हणते आणि त्याच म्हणजे सांगताना चुकलं मला जरा की त्याच याच्यामध्ये असेंब्लीचे जे काही स्टेटमेंट आहे किंवा ते जे ध्येय जे किंवा एम्स जे ते एम्स त्यांनी तिथं प्रस्तुत केलं होतं डिफाईन केलं होतं. म्हणजे शब्द बघा डिफाईन एम्स ऑफ दी असेंब्ली. कारण बऱ्याचदा तुम्ही जेव्हा ऍडव्हान्स कडे जाल ना तेव्हा राज्यसेवेमध्ये पण असे प्रश्न आता पाहायला मिळतात की एखादी गोष्ट आहे जी कॉन्स्टिट्यूशनने डिफाईन केली आहे का एखादी टर्म आहे ती कॉन्स्टिट्यूशनने डिफाईन केली का तर सहसा त्याचं उत्तर नाही असतं. कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणतीच बऱ्याचदा गोष्टी डिफाईन नाहीयेत. पर्टिक्युलर 2-3 गोष्टी आहेत त्या डिफाईन आहेत ज्या की 3 डिजिट मध्ये आर्टिकल्स जेव्हा येतात ना तेव्हा पाहायला मिळतात. 1 आणि सिंगल आणि डबल डिजिट मध्ये जे आर्टिकल आहेत म्हणजे 1 ते 99 पर्यंत त्याच्यामध्ये अशा कोणतीच टर्म्स जी आहे ना ती हे केलेली नाही म्हणजे असे जनरल अंडरस्टँडिंग साठी मी तुम्हाला सांगतो की डिफाईन केलेली नाही. ओके. त्यानंतर जे की म्हणजे सिंपल लगेच आपण घेऊन घ्या की बघा 15 मध्ये आर्टिकल 15 मध्ये 15 मध्ये प्रोहिबिटेशन ऑफ दी प्रोहिबिटेशन समजा आलं तर त्याने जी प्रोहिबिटेशन अशी जी टर्म जी आहे ना तर ती बाबा एक्सप्लेन केली का डिफाईन केली का तर ती डिफाईन नाही केलेली असं. त्यानंतर येस पुढचं आता आपण घेतलं की हॅड जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन बद्दलच ते सांगतात त्यामध्ये एस्पिरेशन ऑफ व्हॅल्यू बिहाइंड द कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशनचे असणारे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज डिफाईन करण्याचा प्रयत्न पण प्रामुख्याने इथे केलेला आहे. येस आणि नंतर इथं जे काय म्हणतात की आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये एक्सप्रेस होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत फंडामेंटल कमिटमेंट्स ज्या आहेत त्या फंडामेंटल कमिटमेंट्स कोणत्या ज्या आहेत त्या फंडामेंटल कमिटमेंट्स जे सांगितल्या आहेत त्यामध्ये इक्वॅलिटी येते लिबर्टी येते डेमोक्रेसी येते सॉव्हरेनिटी येते काय कॉस्मोपॉलिटिकल आयडेंटिटीज येते ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे संविधान किंवा भारतीय संविधान जे आहे ते भारतीय संविधान समजून घेत असताना किंवा ते लक्षात ठेवत असताना त्याच्या ज्या काही महत्वाचे जे काही तत्व आहेत ते तत्व सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे जे की पुढे गेल्यानंतर आपल्याला हळूहळू येतील किंवा ऍडव्हान्स मध्ये आपण तुम्ही त्याच्यापेक्षा बेस्ट एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. येस
ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचा अजून काही एक महत्वाचा पॉईंट जो आहे तो महत्वाचा पॉईंट काय आहे की भारत हा इंडिपेंडेंट स्वतंत्र आहे, सोवरीन आहे, सार्वभौमत्व स्वतःच आहे. सोवरीन सार्वभौमत्व म्हणजे काय, समजा ही भारताची टेरिटरी आहे. बरोबर आहे. ते व्यवस्थित नाही काढता आलं. ओके, मग तुम्हाला कळालं ना. तर हा जो पार्ट आहे ना, ह्या पार्टवर इथे याच्या आतमध्ये करणारे जे काही कायदे आहेत, डिप्लोमसी आहे, स्वतःचे हे काही करण्याचे जे धोरण आहे ते पर्टिक्युलर त्या म्हणजे भारतातील नागरिकालाच घेण्याचा अधिकार आहे. भारताबाहेर नागरिकाला कोणालाही त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्याचा, मग नागरिक इंडिव्हिज्युअल हा जेव्हा पर्सन हा जेव्हा शब्द येतो ना, लिगल पर्सन, हा तेव्हा लिगल पर्सन म्हणजे ती सोसायटी पण असू शकते, एखादी इन्स्टिट्यूशन पण असू शकते, किंवा पर्टिक्युलर समजा युएन आहे तर युएन पण असू शकते, पण तिला इथं सोवर्जिन म्हणजे सार्वभौमत्वामध्ये हा इंटरफेअर करण्याचा अधिकार नाहीये, अशा प्रकारचा मुद्दा इथं एक्सप्लेन करताना दिसतो. आणि त्यानंतर डेफिनेटली रिपब्लिक आहे. हा त्यानंतर पुढे आल्यानंतर काय ते भारत हे दुसरे सुद्धा म्हणजे ब्रिटिश भारत किंवा त्या व्यतिरिक्त भागात अच्छा, हा आपल्याला आर्टिकल 2 संदर्भात ते म्हणताय, जे की पुढे आल्यानंतर किंवा ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला कळेल की भारताव्यतिरिक्त एखादी समजा टेरिटरीज आहे, तर ते टेरिटरीज किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला जर घ्यायचं असेल तर असण्या संदर्भातली बाब ते दिसते. त्यानंतर काय, हा आणि हे डेफिनेटली तेच आहे की कॉन्स्टिट्यूशन शॅल फ्लो फ्रॉम पीपल. कळते की स्वतः लोकांनी लोकांच्या लोककल्याणासाठी लोकांमार्फत केलेलं किंवा बनवलेलं जे राज्य आहे किंवा त्यात असणारे जे राज्य पद्धती आहे किंवा त्यात असणारे जे काही नियम आहेत तर त्या संदर्भातल्या बाबी इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओके. त्यानंतर येस, भारत जे आहे ते सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल जस्टिस जे आहे, न्याय जो आहे तर न्याय संदर्भात खूप जास्त उत्स्फूर्त किंवा अकाउंटेबल आहे, जबाबदारीपूर्वक स्वतःचे कार्य पार पाडतोय. त्यामध्ये इक्वालिटी ऑफ स्टेटस, अपॉर्च्युनिटी, कारण आपला जो संघर्ष आहे तो संघर्ष स्वातंत्र्याचा एक संघर्ष होताच, पण त्या स्वातंत्र्याच्या संघर्षाबरोबर बाबासाहेबांनी किंवा पर्टिक्युलर मायनॉरिटीसाठी केलेला जो संघर्ष, अनेक विद्वत्तांनी केलेला जो संघर्ष, आणि त्यातून असणारे जी स्टेटस, अपॉर्च्युनिटीचा स्टेटस आहे, इक्वालिटी बिफोर लॉचा स्टेटस आहे, जो की पुढे ऍडव्हान्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आर्टिकल 14-15 मध्ये पाहायला मिळते की इक्वालिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. त्यानंतर पुढे आल्यानंतर प्रोहिबिटेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ, ज्या गोष्टी आहेत की तिथं नाही झालं पाहिजे आर्टिकल 15 मध्ये. किंवा अपॉर्च्युनिटी ऑफ इक्वल, अपॉर्च्युनिटी इन इक्वल, काय म्हणतात, हा इक्वालिटी इन अपॉर्च्युनिटीज असं म्हणतात की तुमच्या ज्या संधी आहेत त्या संधीमध्ये समानता असली पाहिजे. तर ह्या ज्या बाबी आहेत त्याच बाबी सांगण्याचा इथं प्रयत्न केलाय. नंतर 19 कडे आल्यानंतर जेव्हा ऍडव्हान्स मध्ये तुम्ही याल तर तेव्हा कळेल की फंडामेंटल फ्रीडम्सच्या ज्या बाबी आहेत त्या फंडामेंटल फ्रीडमच्या बाबी एकदा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. फ्रीडम ऑफ स्पीच, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्कशिप, वॅकेशन, ह्या ज्या बाबी आहेत, म्हणजे आर्टिकल हे एक्झॅक्ट आर्टिकल 19 म्हणत आहे. असोसिएशन अँड ऍक्शन सब टू लॉ अँड पब्लिक मोरॅलिटी म्हणजे नैतिकता, न्यायासंदर्भात हे झालं न्यायासंदर्भात. ओके. त्यानंतर येस, सुरक्षा पोहोचवणं की बाबा बॅकवर्ड क्लासेसचे जे लोक आहेत, ट्रायबल्स जे आहेत, डिप्रेस क्लासेस जे आहेत, ओबीसी, मग त्यांचे काही पर्टिक्युलर अदर बॅकवर्ड क्लासेस कम्युनिटीचं समजा आत्ता बरोबर आहे की 92 ला मग कमिटी बनली, त्यानंतर मग ते ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला कळेल. सो त्याच्या अगोदर मग लक्षात घेतलं पाहिजे की ह्या लोकांना पण, म्हणजे ह्या आपल्या गरजू लोकांना पण किंवा ज्या मेन स्त्रोतात नसलेल्या, मेन झोतात नसलेल्या लोकांना परत झोतात आणणे आणि त्यासाठी असणाऱ्या ज्या काही मुबलक सुविधा पोहोचवण्याच्या बाबी आहेत त्या मुबलक सुविधा पोहोचवण्याच्या बाबी ज्या आहेत त्या बाबी पण गव्हर्नमेंट करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तेव्हापासून चालू आहे कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर टेरिटोरियल इंटिग्रिटी ऑफ रिपब्लिक, सोरेन ऑफ राईट अँड लँड, सी एरिया, एअरच्या बाबी आहेत त्या, म्हणजे हे सोव्हरॅनिटी, सार्वभौमत्व, जी मगाशी मी म्हटलं तर त्या. येस, त्यानंतर डेफिनेटली वर्ल्ड पीस अँड वेलफेअर मॅनकाइंड साठी बढती, जे की तुम्हाला हा जो मुद्दा आहे वर्ल्ड पीस अँड वेलफेअर मॅनकाइंड, जे आर्टिकल 51 मध्ये पाहायला मिळतं, म्हणजे डीपीएसपी मध्ये पाहायला मिळते, मार्गदर्शक तत्व. आता ह्या ज्या बाबी आहेत ना त्या असं रॅन्डम आपल्याला सांगण्याचा इथं प्रयत्न आहे. आणि जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स कडे जाल ना तेव्हाच ही जी बाब आहे ना ते पर्टिक्युलर तुम्हाला आर्टिकल दिलेले आहेत, आणि या आर्टिकलच्या खाली म्हणजे कसं, आता मी जेव्हा 4 गोष्टी सांगतोय ना त्या 4 गोष्टी रॅन्डम सांगतोय, कळतंय, पण जेव्हा मी एखाद्या मोठ्या स्तरावर जातो, मला एखादी गोष्ट सांगायची तर त्याला पर्टिक्युलर एक क्रोनॉलॉजी,
त्या क्रोनॉलॉजीने मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. मग जेव्हा त्या क्रोनॉलॉजीने मी जेव्हा एखादी गोष्ट एक्सप्लेन करेन ना, तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे, बरोबर आहे, त्याची जी शिस्त जी आहे, डिसिप्लिन जी आहे, ती वेगळी असते. तर ते डिसिप्लिनच्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळतील आणि आता आपल्याला तोंड ओळख करून देण्याचा जो आपला उद्दिष्टच आहे, तोंड ओळख, तर त्यानुसार ह्या गोष्टी आपल्याला इथं क्लिअर होतात. ओके. त्यानंतर पुढे आल्यानंतर काय गोष्ट दिसते, इन्स्टिट्यूशनल अग्रीमेंट्स जे आहेत, की डेमोक्रेटिक अँड कमिटी टू वेलफेअर ऑफ द पीपल. सरकारचं मूलभूत काम जे आहे, म्हणजे वेलफेअर स्टेटची जी बाब आहे, वेलफेअर स्टेटची जी बाब आहे, तर ती आपल्याला पाहायला मिळते. कल्याणकारी राज्य. हं. अडॉप्शन्स ऑफ द पार्लिमेंटरी फॉर्म्स जे आहे अँड फेडरल अरेंजमेंट याची अरेंजमेंट पार्लिमेंटरी संसदीय जी पद्धत आहे ती संसदीय पद्धत जी आहे संसदीय पद्धत ती संसदीय पद्धत आपण एक्सेप्ट केली. तर त्या ज्या बाबी आहेत त्या सांगण्याचा पद्धत म्हणजे प्रयत्न केलाय. बरं मग आपल्याला कळेल की संसदीय पद्धत काय आहे, म्हणजे पार्लिमेंटरी डेमोक्रेसी आणि प्रेसिडेंटल डेमोक्रेसी काय. तर ही जी बाब आहे ना, तर ही बाब मग ऍडव्हान्स मध्ये गेल्यानंतर अजून क्लिअर होईल आणि त्याच्याही अगोदर आपला जो पर्टिक्युलर आपण टॉपिक घेणार आहे त्यामध्ये पण आपण क्लिअर करणार आहे. ओके. आणि मग तेच सत्तेचं विभाजन जे आहे, ते सत्तेचं विभाजन मग आपण अरे केंद्र एक असतं काहीतरी, जे आपण मग बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये वाचतो, की केंद्राने हे असं-असं केलंय. मग राज्याने त्याला असा-असा रिस्पॉन्स दिलाय, की राज्याची पर्टिक्युलर धोरणं बनवण्याची एक स्ट्रॅटेजी असते किंवा त्याचा अधिकार असतात. केंद्राचा काहीतरी अधिकार असतात आणि दोघं एकत्र येऊन काही गोष्टी करत असतात वेलफेअरच्या दृष्टिकोनातून. साहजिकच आहे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे? संविधान म्हणजे काय? की समूह जे आहे, ते समूहाचं गुड थिंग्स किंवा जस्ट करण्यासाठी किंवा न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची बाब आहे. ओके. सो हे झालं. त्याच्यानंतर येस. आता हे जो पुढची बाब आहे, की आपण कोणकोणत्या म्हणजे आपण ही चर्चा करत असताना एक बॉटम लाईन तर लक्षात घेतली पाहिजे, की भारतीय संविधान जे ते बनवलं जे गेलं 46, 47 आणि त्या सगळ्या बाबींमध्ये बरोबर आहे. किंवा मग परत 49 आणि 51 मध्ये ते एक्सेप्ट झालं ना सगळं. तर त्याच्या जी बाब आहे तर तेव्हा ज्या घेतलेल्या कोणकोणत्या देशातून जे अभ्यास करून त्याच्या घेतलेल्या ज्या बाबी आहेत, तर त्या सांगण्याचा इथं प्रयत्न केलाय. समजा पहिल्यांदा ब्रिटिश, तर त्याच्यामध्ये संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व, त्यानंतर आदेश पारित करण्याचे विशेषाधिकार म्हणजे व्रीट जे आहे व्रीट, जे आपल्याला आर्टिकल 32 मध्ये पाहायला मिळते, जे की आपण तिकडे आल्यानंतर पाहू. तर ती रीट आहे, तर रीट रीट पाहायला मिळते. त्यानंतर संसदीय विशेषाधिकार पाहायला मिळतात. आणि द्विगृही कायदेमंडळ आहे ते कायदेमंडळ पण पाहायला मिळते. जे की आपण हळूहळू तिकडे पाहणारच आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर जी मार्फत जे आहेत म्हणजे युएसएच्या डेमोक्रेसीमधून किंवा युएसएच्या ज्या पद्धतीमधून आपण काय शिकलोय तर त्यामध्ये काय आहे की प्रेसिडेंटल डेमोक्रेसी आहे ना त्यांची. तर त्यातून आपण काय घेतलंय तर मूलभूत अधिकार घेतले, स्वतंत्र न्याय व्यवस्था घेतले. त्यानंतर राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग म्हणजे इम्पॅचमेंट ऑफ प्रेसिडेंट जो मुद्दा आहे तो प्रेसिडेंट हा मुद्दा आपण घेतलाय. किंवा एच सी न्यायालयाच्या न्यायाधीशांची जी पदच्युत जे आहे म्हणजे त्यांचं जे सिलेक्शनच्या ज्या बाबी आहेत तर त्या घेतल्यात. उपराष्ट्रपती पद जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट आपण तिकडनं घेतली आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर आयर्लंड आहे. तर मग आयर्लंड मधून आपण काय DPSP जे मगाच मी एवढ्या वेळेस बोलत होतो ना, राज्याची मार्गदर्शक तत्व ते ती तत्व तिथून आपण घेतलेली आहेत. त्यानंतर कळतंय. त्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीची जी काही म्हणजे प्रेसिडेंटची जी इलेक्शन जी काही मेथड आहे ती मेथड घेतलेली आहे. त्यानंतर राज्यसभेत सदस्य नामनिर्देशक कारणे जे ती पण आपण तिथं घेतलेली आहेत. त्यानंतर पुढे आल्यानंतर कॅनडा जे आहे त्या कॅनडामधून आपण काय केलेलं आहे तर प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य घेतलेले. केंद्राकडे शेषाधिकार जो आहे म्हणजे हे नेमकं काय आहे ना ते हळूहळू आपल्याला पुढे आल्यानंतर ते क्लिअर होईल. राज्यपाल गव्हर्नर राज्याचा गव्हर्नर जो असतो म्हणजे मध्येच मग महाराष्ट्राचं एवढं सगळं वाचत असताना आपल्याला कळालं की अरे गव्हर्नर हे जे काहीतरी पद आहे मग गव्हर्नर आणि मुख्यमंत्री मग त्यामध्ये काहीतरी कन्फ्लिक्ट आहे. पण हे सगळं लक्षात घेण्या अगोदर नेमकं गव्हर्नर काय आणि ते कुठून घेतलं हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॅनडा जे आहे ते कॅनडामधून केंद्रामार्फत राज्यपालांची नेमणूक केली जाते हे घेतलं जाईल. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागार अधिकार क्षेत्र जो आहे म्हणजे 143 ची जी बाब आहे आर्टिकल मग ते पुढे आल्यानंतर तुम्हाला कळेल. तर ती जी आहे ती आपण इथून घेतलेली आहे कॅनडामधून. ओके. पुढे आल्यानंतर ऑस्ट्रेलिया जे आहे त्या ऑस्ट्रेलियामध्ये कॉन्करंट लिस्ट जी आहे ते कॉन्करंट लिस्ट आपण तिकडनं घेतली. व्यापार व वाणिज्य व्यवहाराचे जे स्वातंत्र्य आहे बरोबर आहे म्हणजे कॉमर्स अँड ते ट्रेड अँड कॉमर्सचा जो मुद्दा आहे तर तो आपण तिकडनं घेतला. त्यानंतर संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन जे आहे बरोबर आहे संयुक्त अधिवेशन ते नंतर तुम्हाला केलं की अरे प्रेसिडेंट येतात
आणि मग जे काही पहिली मीटिंग जे असते एकत्रित असण्याची, मग ते प्रेसिडेंट लीड करतात, मग तिथं भाषण करतात. या ज्या ऍडव्हान्स मध्ये बघू तर त्याची जी गोष्ट आहे ती मग आपण कुठून घेतली, तर ते ऑस्ट्रेलियामधून घेतली. ओके. त्यानंतर पुढे आल्यानंतर जर्मनीकडनं आपण जे इमर्जन्सीची बाब जी आहे किंवा मूलभूत अधिकारांची निलंबनाची जी गोष्ट आहे तर ती आपण तिथून घेतली. त्यानंतर येस, सोशलिस्ट मग USSR जो की 91 ला मग डिस्ट्रॉय झाला. बरोबर आहे. तर तिथून आपण काय घेतले, मूलभूत कर्तव्य 51A. बरोबर आहे. आणि जो प्रियांबल जो आहे त्या प्रियांबल असलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ज्या बाबी आहेत त्या आपण घेतला आहे इकडनं USSR मध्ये. ओके. सो हे इतकं सगळं आपण बघितलं. परत एकदा रिवाइज केल्यावर तुम्हाला एकदा एक्झॅक्ट अंदाज येईल की आपण नेमकं पहिल्या लेक्चर मध्ये काय घेतलं. जे की एक शॉर्ट म्हणजे असं आपण वेगळ्या पद्धती वेगळा एक पण टाकू ते युट्यूबवर टाकू हे छोटस शॉर्ट. बरोबर आहे. तोच किंवा प्रसाराची एक बाब होईल ना, की आपण काय शिकलो की बाबा कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, त्याचे फंक्शन्स नेमके काय आहेत, जे छोटे आणि महत्वाचे फंक्शन्स आहेत ते बघितले. फंक्शन्स बघितल्यानंतर मग अच्छा फंक्शन्स मध्ये कुठं कोणकोणत्या डेमोक्रेसी ज्या वेगवेगळ्या म्हणजे जगात आहेत, मग त्यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबी बघितल्या. पण हे सगळं बघत असताना त्या संविधानामध्ये असणारा जो नागरिक जो आहे त्याचं लॉजिक नेमकं काय आहे, त्याचे एक तत्व आहे, त्याची एक आयडेंटिटी आहे, ती आयडेंटिटी बघितली. ते झाल्यानंतर मग आपण जेव्हा भारत कॉन्स्टिट्यूशन स्वीकारतो मग ते नेमकं काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, मग मग तो जो कॉन्स्टिट्यूशन आहे ते कोणत्या बाबींवर स्वीकारलं तर ते अधिक कन्सॉलिडेट असतं. तर मग बघितलं की बाबा पॉप्युलर नॅशनल मुवमेंट जर झाली आणि त्यातून जर आपण एकत्र राहतोय आणि त्यातून जर करतोय तर त्याचा जो इफेक्ट आहे तो चांगला असतो. बरोबर आहे, लॉंग टर्म साठी. आणि मग केस स्टडी बघितली, त्यानंतर इन्स्टिट्यूशनल डिझाईन त्याचा बॅलन्स बघितलं. आणि त्यानंतर येस, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे 1946 ते 1949 तो जो पूर्ण 3 वर्षाचा संघर्ष आहे त्यात बनलेले कॉन्स्टिट्यूशन आहे तर ते बघितलं. आणि त्यामध्ये असणारे जे मूलभूत तत्व आहेत लिबर्टी, इक्वालिटी, फॅटर्निटी ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्या. ओके. आणि ते झाल्यानंतर ज्या काही कमिटीज आहेत त्या कमिटीज आणि ह्या बाबी मग महत्वाच्या. हे सगळं झाल्यानंतर कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला काय दिसतं, तर न्याय दिसतो. मग न्यायानंतर मग फ्रीडम ऑफ स्पीच दिसतं, मग फ्रीडम बरोबर आहे, इक्वालिटी दिसते, न्याय जस्टिस दिसतं हे. त्यानंतर मग काही विशिष्ट ज्या बाबी आहेत ज्या संविधानात पुढे आपल्याला हळूहळू दिसतील वेगवेगळ्या पद्धती, संसदीय शासन पद्धती आहे त्यावर एक विशिष्ट लेक्चर होईल. मग त्या लेक्चर जे आपण घेत असताना अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की संसदीय शासन पद्धती आहे ती कुठून घेतली, तर मग आपण ब्रिटन मधून घेतली. ओके. सो हे आपल्याला इथं क्लिअर झालं आणि हे सगळं झाल्यानंतर आपण हा लेक्चर संपवतोय. येस, थँक्यू फॉर वॉचिंग. अँड नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया. नेक्स्ट टॉपिक बेसिक्स ऑफ इंडियन पॉलिटिक्स हा आपली सिरीज चालू. थँक्यू.